मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा अडथळ्यामध्ये सापडला आहे. विशेषतः काशीगाव मेट्रो स्थानकाचे काम सध्या पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामागचे कारण म्हणजे प्रलंबित जमीन वाद आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा आरोप. मेट्रो प्रकल्पासाठी खासगी जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत. मात्र अनेक मालकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. या यादीत भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे 7-11 इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीचाही समावेश आहे. त्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही मोबदला मिळाला नाही, अशी माहिती समोर आली आहे. स्थानिक भूमीधारकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. महापालिका आयुक्त कोणतीही माहिती दिल्याशिवाय निर्णय घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आणि प्रकल्प पारदर्शकतेशिवाय रेटला जात असल्याची टीका होत आहे. या सगळ्या वादामुळे काशीगाव स्थानकाचे काम थांबलेले आहे आणि संपूर्ण मेट्रो प्रकल्पावर अनिश्चिततेचे सावट पडले आहे. नागरिक मात्र अजूनही मेट्रोच्या आशेवर आहेत. तुम्हालाही माहित आहे गेल्या 3 वर्षापासून हा विषय चालू आहे. आम्ही दरवेळी सांगितलं की आमची कंपनी ते जागा द्यायला तयार आहे. शासनाचा जो काही शासनाचा नियम आहे ते नियम काय आम्ही बनव शासनात जो नियम आहे त्यानुसार मोबदला द्यावा. कारण टीडीआर घेतलं तर आरोप लागतात की टीडीआर घोटाळा येते. आता शेवटी माननीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळी ट्रायलला आले होते त्यावेळी कमिशनर साहेबांनी त्यांचा समोरही मुद्दा मांडला. मला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं काय अडचण आहे. म्हणलं साहेब आज घ्या, माझी कुठली अडचण आहे, पण हे मोबदला देत नाही. तर त्यांना विचारलं कायद्यात जी तरतूद आहे त्या तरतूदच्या विरोधात काय बोलतात. बोलतात नाही, मग कायद्यात तरतूद आहे तुमच्याकडे पैसे नसेल तर क्रेडिट नोट द्या. मला सांगितलं म्हणजे रस्ता दे दो आप पैसा बाद में लेना. म्हटलं ठीक आहे साहेब क्रेडिट नोट द्या. हे ठरलं. तो दिवस आणि आजचा दिवस आजपर्यंत क्रेडिट नोट द्यायला दिली. मग आम्ही त्यांना बोललो ठीक आहे काम करा, क्रेडिट नोटही नका आम्हाला लेखी तर देऊन टाका की ज्यावेळी हे कधीतरी आम्ही मागू त्यावेळी हे पैसे तुम्ही देणार. ते अजूनपर्यंत लेखी दिलं नाही. आता त्या लोकांनी ठराव कधी केलं तर आत्ता केला ऑगस्ट महिन्यामध्ये. ठराव करून 1 महिना ठराव स्वतःकडे ठेवला कमिशनरनी, कलेक्टरला पाठवलंच नाही. मग मी परत जाऊन दम दिलं तर 4 दिवसापूर्वी कलेक्टरला तो पत्र पाठवलं की असं असं मुख्यमंत्री म्हणून सांगितलं म्हणून आम्हाला याची लँडची किंमत सांगा. आता ते किंमत कधी ठरवतील, कधी पैसे भरतील, कधी देतील आम्हाला काही माहित नाही. तरी आम्ही सांगितलं कंपनीनी ठीक आहे साहेब तुम्ही जो प्रस्ताव पाठवला त्याची प्रत आम्हाला सर्टिफाईड कॉपी द्या आणि एक लेखी पत्र द्या की आगाव ताबा द्या. जो काही मोबदला नक्की होईल 1 महिन्याने 2 महिन्याने 6 महिने त्यावेळी आम्ही देऊ. आम्ही तयार आहोत. पण ते पत्रही देत नाही मग कसं द्यायचं. मेट्रोच्या कामाची जी आता दिरंगाई चालली हे हे आयुक्तांमुळे चालले. 110% आयुक्त मुले नाही, जाणून बुजून आयुक्त साहेब करतात आहे. कुठल्या तरी पक्षाच्या बोलण्यावर आमच्याकडे 4 पत्र लेखी दिलेले की मुख्यमंत्री साहेब बोलून गेले होते आपण क्रेडिट नोट द्या. मुख्यमंत्री साहेब बोलले क्रेडिट नोट द्या. आणि जे कलेक्टरला पत्र पाठवलं त्यामध्ये सुद्धा हे तर माझं पत्र नाही त्यांचा आणि कलेक्टर त्यामध्ये म्हटलंय की मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं क्रेडिट नोट द्यावं म्हणून आम्ही तुमच्याकडे पाठवलं. हे काम त्याला 4 महिना पहिला करता आलं नसतं. आज पाठवतो तुम्ही 4 दिवसापूर्वी. तुम्ही 4 महिने का नाही पाठवलं ते. मग जाणून बुजून करतात तुम्ही. आणि आजही आम्ही बोलतोय आता माझ्याकडे लेखी पत्र टाईपच केलेलं की आम्ही ते पत्र की तुम्ही आम्हाला देत नाही मग नाही लको असेल तर आम्हाला सांगा. हे जाणून बुजून असं स्पष्ट आरोप आहे. राधा विनोद शर्माजी ह्यांना तो प्रोजेक्ट करायचा नाही. कोणातरी पॉलिटिकल प्रेशर खाली ते करतात आहे कारण त्यांचा स्वार्थ असणं काही कारण नाहीये. इकडे आम्ही द्यायला तयार होतो घ्यायला तयार नाही आहे ते पण पैसे नाही खाली पत्रावरच. खरं म्हणजे तर नियम असा आहे पैसे जमा करा 7-12 नावावर करा नंतर घ्या. आम्ही तर आगाऊ सांगतोय पण ते करत नाही तर त्यांना प्रश्न विचार. आणि त्यांनी पत्र दिलं असेल तर रिसिव्ह कॉपी दाखवा. खाली बोलून कसं चालणार आहे.